छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज एक धक्कादायक घटना घडली। हेमंत जाधव या तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र सुदैवानं मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार हेमंत जाधव हा एका राजकीय व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता। मात्र त्याला न्याय मिळण्याऐवजी संबंधित राजकीय नेते आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप त्यानं केलाय। या संतापाच्या भरात हेमंत जाधवनं थेट पोलीस ठाण्याच्या परिसरातच आपल्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला रोखलं। त्याच्या हातातील डिझेलचा ड्रम काढून घेत अंगावर पाणी ओतत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी पोलीस ठाण्याच्या आवारातच अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न झाल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपांची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कायद्याप्रमाणे हायकोर्टात रोडची केस चालू असताना स्थानिकच्या जमिनीवर अतिक्रमण करून गुंठेवारीचे खोटं कागदपत्र महानगरपालिके असो पोलीस स्टेशनला दाखवून याबद्दल कागदपत्र तर दाखवलेच आणि त्यावर कोणतेही ऍक्शन न घेता काही रात्री फोन करून गुंडे पाठवले मारण्यासाठी। त्याच्याबद्दल रितसर मी तक्रार दिली, त्यांना सांगितलं तुम्ही चौकशी करा। चौकशी केल्यानंतर त्यांना रेकॉर्डिंग दाखवली तर कोण डोंगरे साहेब म्हणून आहे, प्रकाश डोंगरे, गेल्या 1.5 महिन्यापासून मला फोन करून त्रास देत आहे, तू इथं ये मला दाखव। आज त्यांना प्रूफ दाखवल्यानंतर ते माझ्याकडनं कोऱ्या पेजवर सही घेत आहे की तू कंप्लेंट पाठीमागे घे। आणि कारण फक्त एक की संजय हडोळे पाटील ज्याला म्हणता रेणुकानगरचा, त्या माणसाने महानगरपालिकेच्या रिकाम्या जमिनीवर अतिक्रमण केले। माझा काही संबंध नसताना तो बळजबरी माझं नाव त्याच्यामध्ये आणतोय